नमस्कार, मी सायली तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर हे जे मी शिवलेले आहे ते मी दिवाळीच्या अगोदर शिवलेला आहे, पण तो व्हिडिओ जो होता तो मला सापडत नव्हता, डिलीट झालेला। तर मी ते रिकवर करण्यात खूप वेळ गेलेला आहे, म्हणून मी आता ते एडिट करून तुमच्यासाठी आणलेलं आहे। तर मला पार्सल आलेला आहे जळगावहून, माझ्याच मैत्रिणीचा आहे। तर पार्सलमध्ये एक साडी आहे जी पर्पल कलरची आहे आणि बाकीचे कटपीस आहेत। कटपीस काय फिक्स त्यांची लेंथ नाही आहे, काही 1.25 मीटर आहे, काही 80 सेंटीमीटर असं काहीतरी ते आहे, ब्लाउज पीस वगैरे। तर साडीचं काय शिवायचं ते फिक्स होतं। तुम्ही बघू शकता साडीचा हा ड्रेस शिवलेला आहे, जो की पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कसा शिवला। आणि आजच्या व्हिडिओमध्ये हा ड्रेस दाखवणार आहे तुम्हाला शरारा आणि टॉप। तर जे 3 कट पीस होते हे वाले, तर यांचं नेमकं काय करायचं, कारण की जे तिने पॅटर्न सजेस्ट केले होते ते कमी जास्त होत होतं कापड, त्यामुळे पटकन ठरत नव्हतं। मग शेवटी आम्ही डिस्कशन करून ठरवलं। तर हे 80 सेंटीमीटरचं जे पिंक कलरचं पीस आहे त्यामध्ये शरारा म्हणजे पॅन्ट करायची ठरली, पण त्यालाही कापड कमी पडत होतं। मग शेवटी मी असं ठरवलं की अर्धा मीटर मॅचिंग कापड आणायचं प्लेनमध्ये आणि मग त्याला पूर्ण करायचं शरारा पॅन्टला। आणि ग्रीन जो असा सुळसुळीत ओढणीसारखा कापड होता त्याला अस्तर लावून पेप्लम टॉप शिवायचा, म्हणजे खाली याला पेप्लम म्हणतात, असं इथे चुण्या असतात, असा टॉप शिवायचा असं ठरलं आहे। आणि ओढणी तिच्याकडे ऑलरेडी होती। जर तुम्हाला 5 ते 6 वर्षाचा मुलीचा असा ड्रेस शिवायचा असेल तर तुम्हाला कापड किती लागणार आहे, तर जर शरारा पॅन्टसाठी तुम्हाला 40 पन्याचं कापड 1 मीटर तरी हवं, ज्यामुळे तुम्ही खालचा जो घेर आहे गुडघ्याच्या खालचा तो अगदी छान असा बनवू शकता। आणि टॉपला तुम्हाला 1.25 ते 1.5 मीटरमध्ये एकदम छान होऊन जाईल। अजून जास्त तुम्ही चुण्या घेऊ शकाल जर 1.25 ते 1.5 मीटर कापड असेल, पण लक्षात ठेवा की दोघांचेही पणे 42-44 पाहिजे म्हणजे पाहिजेच। 32-36 पन्याचं जर कापड घेत असाल तर मग 2 मीटर तर लागणारच तुम्हाला, म्हणजे 1.5 ते 2 मीटर लागणारच, तेव्हा कुठे छान असा ड्रेस तुमचा तयार होऊ शकतो। चला तर मी आता तुम्हाला दाखवायला सुरुवात करते की कसं कसं हे शिवायचं आहे। आहे आपल्याला सीटचा तिसरा, ए पासून बी पर्यंत सीटचा तिसरा आणि ए पासून सी पर्यंत सुद्धा सीटचा तिसरा भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि चौकोन आखून घ्यायचा। त्यानंतर पुढे हे तुम्हाला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि हा आकार देऊन घ्यायचा आहे। आता आपल्याला खाली गुडघ्या उंचीपर्यंत घ्यायचं आहे। इथे लेस लावायची असते आणि ही जी लेस आहे ना ती गुडघ्याच्या अगदी बरोबर वरती आली पाहिजे। गुडघ्याच्या वर म्हणजे असा फोल्ड करून तुम्हाला इथे घ्यायचं आहे, इथे नाही, इथे घ्यायचं आहे आपल्याला माप, अगदी इथे। म्हणजे त्याने काय होईल की जेव्हा मुलं फोल्ड करतात पाय किंवा मांडी घालून बसतात तर तेव्हा त्यांना इथे अडचण नाही होणार, त्यामुळे तुम्हाला एवढं तुम्ही इथे लेस जी आहे ती इथे तुम्ही लावू शकतात। आता लहान मुलांची उंची कमी असते त्यामुळे शक्यतो इथे बरोबर इथे टेप ठेवून तुम्हाला हे माप घ्यायचं आहे आणि इथे लेस आली पाहिजे अगदी परफेक्ट। ए ते डी हे माप घ्यायचं आहे तुम्हाला गुडघा उंचीच्या थोडे वरती। 1 इंच वर। लक्षात ठेवा अस्तरवर कट करताना इथे आपल्याला घडी घ्यायची आहे, ठीक आहे। हा झाला एक पाय, असे आपल्याला 2 पाय कट करून घ्यायचे आहेत, ठीक आहे। आणि खाली जो आपल्याला ह्या फ्रिल ज्या लावायच्या आहेत इथे ज्या फ्रिल येणार आहेत त्या किती घ्यायच्या, तर हे सी ते एफ हे जेवढं अंतर असेल म्हणजे किती, सीटचा तिसरा, ठीक आहे। हे सीटचा तिसरा अधिक 2.5 इंच आहे, तर तुम्ही हे 2.5 इंच मधला 1-1.5 इंच कमी करून इथे मार्किंग करायचं आहे, म्हणजे त्यांना बसायला उठायला अडचण येणार नाही लहान मुलांना। आणि कारण असे जे ड्रेस आहेत ते जास्त करून समारंभात घातले जातात आणि ते अनकम्फर्टेबल होतात मुलं, त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे की हे सी ते एफ जेवढं अंतर आहे त्याच्यापेक्षा 1 ते 1.5 इंच तुम्ही इथे कमी घेऊ शकता, त्यापेक्षा कमी घ्यायचं नाही। किंवा तुम्ही जो गुडघ्याचा इथे घेर येणार आहे, ठीक आहे, गुडघ्याचा घेर येईल त्यापेक्षा तुम्ही 3 ते 4 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, ठीक आहे। दोघी पद्धतीने मी तुम्हाला सांगितलंय, तुम्हाला जे हवं ते तुम्ही इथे घेऊ शकतात। आणि हे चुण्या घ्यायला किती अंतर घ्यायचं आहे, तुम्हाला किती कापड घ्यायचं आहे, तर हे जे अंतर आहे याच्या दुप्पट, कुठेही तुम्हाला चुण्या घ्यायच्या असतील तर त्या अंतराच्या दुप्पट कापड तुम्हाला घ्यावंच लागतं, तरच तुमच्या चुण्या छान येतात।
ठीक आहे, त्यापेक्षा जास्त जर कापड असेल तर उत्तम. सुळसुळीत कपड्याची तुम्ही ही शरारा पॅन्ट बनवत असाल तर तुम्हाला हे जे आहे चुण्यांसाठी कापड ते जास्त घ्यावं लागेल, कारण की सुळसुळीत कापड जास्त जिरवलं जातं. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्ही याच्या दुप्पटपेक्षा अजूनही जास्त म्हणजे तिप्पट सुद्धा कापड घेऊ शकतात, तरी सुद्धा छान इथे तुमचा लुक हा येऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर हे किती घेणार, ही उंची किती घेणार, तर फ्रिलची उंची किती घेणार. आता हे जर हे तुम्हाला लक्षात आलं की ए ते डी हे आपण गुडघा उंचीच्या पेक्षा 1 इंच कमी अंतर घेतलेलं आहे. म्हणजे हे किती घेणार, हे घेणार आपण, ही असणार आहे आपली टोटल उंची, कमरेपासून जमिनीपर्यंतची टोटल उंची वजा ही उंची. ठीक आहे, या पूर्ण उंचीमधून जर आपण हे वजा केलं तर आपल्याला फ्रिलची उंची मिळणार आहे. तर तेवढी आपल्याला फ्रिलची उंची ही घ्यायची आहे. तर तुम्हाला अंगावरून माप घेणं शक्य नसेल तर व्हिडिओच्या शेवटी मी चार्ट दिलेला आहे, तो नक्की तुम्ही रेफर करू शकता. त्याचबरोबर आपल्याला 1.5 इंचाचा एक्स्ट्रा ठेवायचा आहे इलॅस्टिकसाठी. 1.5 इंच का ठेवते आहे मी, कारण मी 1 इंचाची इलॅस्टिक घेणार आहे, त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन. आता ते अर्धा इंच मार्जिन आपण कुठे यूज करणार आहे ते मी तुम्हाला शिवताना दाखवते. जर तुमची इलॅस्टिक 1.5 इंचाची असेल तर तुम्ही 1.5 इंच इलॅस्टिक अधिक अर्धा इंच मार्जिन असं 2 इंच एक्स्ट्रा इथे घ्यायचं आहे. ठीक आहे, आता हे आपल्याला कट नाही करायचं आहे, हा अस्तरचाच एक्स्ट्राचा भाग असणार आहे. ठीक आहे, कारण आपण शिवताना आतमध्ये फोल्ड करणार आहे जसं व्हिडिओमध्ये दिसतंय तुम्हाला. त्याचबरोबर इथे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं आहे, कारण की ही फ्रिल आपल्याला इथे जोडायची आहे. आणि ही जी फ्रिल आहे ती आपण किती घेतली होती, तर या अंतराच्या दुप्पट. आणि उंची किती घेतली आहे फ्रिलची, तर पूर्ण उंची वजा गुडघा उंची एवढी ही फ्रिल आपल्याला घ्यायची आहे. त्याचबरोबर इथे अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं आहे वरच्या साईडला इथे जोडण्यासाठी. आणि खाली आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं आहे खाली गोट वाळण्यासाठी, म्हणजे पट्टी फोल्ड करायला आणि त्याच्यावरती लेस लावण्यासाठी. जसं मी तुम्हाला सांगितलं की अर्धा मीटर प्लेन कापड मी इथे एक्स्ट्रा घेतलेलं आहे, ते आहे हे. आणि त्याला मी आता मगाशी जे अस्तर दाखवलं ते कट करून इथे मी जोडून घेतलेलं आहे, जसं आपण अस्तर मेन फॅब्रिकला लावतो अगदी तसं. आणि हे बुट्ट्यांचं जे कापड आहे ते 80 सेंटीमीटरचं पीस होतं, त्यातलं मी 22 इंच कापड हे इथे घेतलेलं आहे. आणि उरलेला भाग जो आहे तो काढून टाकलेला आहे. तेवढं नव्हतं पाहिजे माझ्या मैत्रिणीला, घेर तेवढा नको होता, त्यामुळे तिने जेवढं सांगितलं तेवढं घेतलेलं आहे. तुम्हाला संपूर्ण घ्यायचं असेल तर तुम्ही तेवढं सुद्धा संपूर्ण घेऊ शकतात. कपड्यावरती अवलंबून आहे. हे थोडंसं ब्रोकेटचं कापड होतं त्यामुळे तिला घेर थोडासा कमी हवा होता. आणि जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय तसं मी अस्तर जोडून घेतलेलं आहे. आणि आता चुण्या सुद्धा करून घेणार आहे. खाली ही फ्रिल मी चुण्या करत करत जोडून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मी त्याच्यावरती लेस लावून हे दोन्ही सुद्धा पाय तयार करून घेतलेले आहेत. आता जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने तुम्हाला एकावर एक हे दोघं पाय ठेवून दोन्ही साईडचे किस्तक जोडून तयार करून घ्यायचे आहेत. हे किस्तक दोन्ही जोडून झाल्यानंतर आपल्याला इथे थोड्या भागावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे आणि ते फ्लॅट करून घ्यायचं आहे. ते का, तर आपण अशा पद्धतीने जेव्हा फोल्ड करणार आणि इलॅस्टिक त्याच्यामध्ये टाकणार आहे तर ते इलॅस्टिकला अडलं नाही पाहिजे, म्हणून तिथे दाबटीप टाकलेली आहे. आता आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं इलॅस्टिकसाठी, तेवढं मी फोल्ड करून घेणार आहे. व्यवस्थित तेवढंच आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही त्याच्यावरती इस्त्री सुद्धा करून घेऊ शकतात. असं हे अर्धा इंच आत फोल्ड करून सुद्धा इस्त्री करून घेऊ शकतात. आता इलॅस्टिक किती घ्यायची आहे, तर जेवढं कमरेचं माप असेल त्यापेक्षा 1 इंच कमी इलॅस्टिक आपल्याला घ्यायची आहे. जसं मी सांगितलं तसं मी इस्त्री करून त्याला पिन लावून घेतलेलं आहे कमरेला. आणि इलॅस्टिक जेवढी घेतलेली आहे तेवढी अशा पद्धतीने फोल्ड करून इथे आपल्याला जास्त स्टिच करून ते फिक्स करून घ्यायची आहे इलॅस्टिक आता आपल्याला पॅन्टच्या आतमध्ये टाकायची आहे. त्यासाठी अशा पद्धतीने तुम्हाला इलॅस्टिक टाकून घ्यायची आहे. आणि जेवढ्या मी पिन्स लावलेल्या होत्या त्या सगळ्या तुम्हाला काठावर टाकून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही कडक इस्त्री केली असेल तर पिन लावायची काही गरज नाही. आणि त्यानंतर जो 1.5 इंचाचा भाग मी घेतला होता त्यामध्ये 1 इंचाची इलॅस्टिक आतमध्ये टाकली आणि अर्धा इंच मी फोल्ड केलेला आहे. आता फोल्ड करत शिवणार आहे मी. तर शिवत असताना तुम्हाला इलॅस्टिक शिवण्यामध्ये घ्यायची नाही. इलॅस्टिकवर एकही टीप आली नाही पाहिजे, नाहीतर इलॅस्टिक व्यवस्थित ओढली जात नाही. त्यामुळे मी अर्धा इंच कापड घेतलं होतं, म्हणजे आपण 1/2 इंच जरी फोल्ड केलं तरी इलॅस्टिकवर शिलाई आपली येत नाही.
जर तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्रा घेतल्यानंतर सुद्धा शिलाईमध्ये इलास्टिक येणार असेल तर तुम्ही अजून एक्स्ट्राचं कापड घ्यायचं आहे. पण इथे शिवत असताना इलास्टिकवर एकही टीप येता कामा नये, नाहीतर इलास्टिक व्यवस्थित ओढली जात नाही आणि मग नंतर अनकम्फर्टेबल होतं. ओढत ओढत आपल्याला अशा पद्धतीने इलास्टिक संपूर्ण जोडून घ्यायची आहे. जर तुम्ही इलास्टिकवर शिलाई घेतली तर इलास्टिक जशी व्हिडिओमध्ये ओढली जाते तशी ओढली जात नाही आणि मग अडचण येते. किंवा आधी तुम्ही अर्धा इंच फोल्ड करून छोटा नेफा तयार करून घ्यायचा आणि थोडी ओपनिंग ठेवून त्यांच्यातून सुद्धा तुम्ही इलास्टिक टाकू शकतात. अशा पद्धतीने हळुवारपणे सगळी इलास्टिक लावून घेतलेली आहे. आता इलास्टिकच्या मध्यभागी जशी रेडीमेडला असते तशी सुद्धा एक शिलाई तुम्ही करू शकता. आता इथे आपल्याला डबल शिलाई करून पॅन्ट रेडी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली शरारा पॅन्ट रेडी झालेली आहे. एक्स्ट्राचं काही असेल जे टोचणारं असेल ते कट करून घ्यायचं आहे. लेसचा भाग टोचू शकतो, त्यामुळे मी इथे काढून घेतलेला आहे. तुमच्याकडे इंटरलॉक असेल तर तुम्ही इंटरलॉक करून घेऊ शकतात. कमरेच्या मापापेक्षा 1 इंच कमी मी इलास्टिक इथे घेतली होती. तुम्ही 2 इंच कमी सुद्धा इलास्टिक घेऊ शकतात. टॉपचं अस्तर आखताना आपल्याला इथे चौपदरी घडी घ्यायची आहे, म्हणजे बॅक आणि फ्रंट दोघं पण आपल्याला एकाच वेळी कट करायचे आहे. फ्रंटला व्ही नेक घ्यायचा आहे आणि बॅकला असं साधा छोटा नेक घ्यायचा आहे आणि बॅकला हुक करायचे आहेत. 2-3 हुक करायचे आहे जेणेकरून आतमध्ये व्यवस्थित टाकता येतं. तर इथे मी शोल्डरच्या निम्मे घेतलेलं आहे. आता लहान मुलांचं जेवढं शोल्डर असेल तेवढं घेऊन टाकायचं, जे निम्मे असेल ते. आता माझ्या केसमध्ये इथे 5.5 मी घेतलं होतं, म्हणजे 10 शोल्डर होतं, तर 10च्या निम्मे 5 अधिक बाही जोडण्यासाठी अर्धा इंच आणि जेवढं शोल्डर तेवढीच मुंडा खोलीसुद्धा आपल्याला घेऊन टाकायची आहे. दुसरं म्हणजे जर तुम्हाला डीप नेक घ्यायचा असेल मागे थोडासा मोठा, तरीसुद्धा तुम्हाला शोल्डरचे निम्मेच घ्यायचं आहे. लहान मुलांमध्ये असं काही नसतं की मोठा गळा आहे म्हणून शोल्डर उतरेल, तर तसं काही विचार करायचा नाही. तुम्हाला कुठलाही गळे घ्यायचे असतील तरी इथे शोल्डरचे निम्मे अधिक अर्धा इंच टाकून द्यायचं. तेवढाच मुंडा खोली घ्यायची. साधारण थोडंसं 1 पाव इंच आतमधून असा मुंड्याचा आकार देऊन टाकायचा. जास्त काय त्याला खेळत नाही बसायचं, एक नॉर्मल आकार देऊन टाकायचा. बॅक फ्रंट सेम घेऊ शकतो. तुम्हाला हवं तर तुम्हाला मागचा पुढचा वेगळा द्यायचा असेल तर पुढचा असा थोडा आतून घ्यायचा आणि हा जो आहे हा मागचा असाच ठेवायचा. ठीक आहे. पुढचं असं आहे की इथे टाकायचं आहे पूर्ण छाती 6 ते 3 किती घ्यायचं आहे, जेवढी छाती असेल त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 इंच ॲड करायचं आहे. मी 5 इंच ॲड केलेलं होतं. ठीक आहे, कारण लहान मुलांचं माप हे वाढतच घ्यायचं, थोडंसं लूजच ठेवायचं लहान मुलांना जेवढं शक्य होईल. तर मी छाती जेवढं माप होतं तेवढं अधिक 5 इंच घेतलं आणि मग मी त्याचा चौथा केला आणि तो इथे टाकलेला आहे. आता बॅकला आपल्याला हुक घ्यायचे. मी एक्स्ट्रा इथे मार्जिन घेतलेलं नाही आहे, ते शिवताना तुम्हाला कळेल. तर छाती अधिक 5 इंच डिवायडेड बाय 4 म्हणजे त्याचा चौथा घेतला. कमरेचं घेताना काय करायचं, 1 ते 4 हे माप घ्यायचं आहे तुम्हाला. कंबर अधिक 3 ते 4 इंच तुम्ही घेऊ शकतात. मी 3 इंच घेतलेलं आणि मग त्याचा चौथा केला होता आणि मग इथे माप टाकून घेतलेला आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की हा जो खालचा भाग आहे ना घेराचा, तो जोडल्यानंतर काय होतं की तो असा दिसतो. तर असा का दिसतो, तर इथे आपण कट नाही करत, तर असं दिसू नये, कारण की हा जो घेर आहे तो जड असतो, तो खाली असा खेचला जातो, त्यामुळे तो साईडने जास्त खेचला जातो. तर तुम्हाला इथे 1 ते 1.5 इंच असा वरती आकार देऊन कट करायचा आहे. तेव्हा असं नाही होत, असं व्यवस्थित एका सरळ रेषेत दिसतं आपल्याला. हे मोठे आणि लहान सगळ्यांच्या बाबतीत होऊ शकतं. ही एवढी आपण मापं टाकून घेतलेली आहे. नॉर्मल कटिंग आहे, फार काही जास्त कटिंग करत नाही बसायचं आहे ह्याच्यामध्ये. पुढचा गळा जेवढा सांगितलेला आहे मला 3.5 इंच मी घेतला होता गळा, तर तुम्ही पण नॉर्मली 5 ते 6 इंचाला पुढचा गळा 3.5-4 पर्यंत, मागचा गळा 1च्या पुढे घ्यायचा, 2-3 एवढा, ठीक आहे. आणि मग नंतर आपल्याला हुकसाठी जागा सोडायची आहे. आता हे जे आहे याला काही मी कटिंग नाही केलं आहे, डायरेक्ट लेस जी आहे ती अशी लावून टाकलेली आहे. फ्रंट आणि बॅकलाच फक्त बॉडीच्याच भागाला अस्तर लावलेलं आहे, इथे अस्तर लावलेलं नाही. तर एवढं अस्तर कट करून घ्यायचं. याला मेन फॅब्रिक मी जोडून घेतलेलं आहे. आता बाही कट करायची कशी, तर बाही ही अशी लूज फ्रिलची बाही आहे, तर त्यासाठी एक नॉर्मल आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. बाही कट करताना इथे
हे जे अंतर येईल मुंढ्याचं अस्तर कट झाल्यानंतर हे माप मोजायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सुद्धा माप तेवढं घेऊन घ्यायचं आहे. समजा हे माप 10 असेल ना, तर हे 9.5 तरी आलं पाहिजे, कारण इथे आपण स्टिच करणार आहे. ठीक आहे, उलगडून घ्यायची. पेपर पॅटर्न करावं लागेल आपल्याला ह्या बाहीचं. तर इथे मध्यभागी आपल्याला एक कट द्यायचा आहे सुरुवातीला. या बाहीला सुद्धा मी अस्तर लावलेलं नाहीये, कारण अशी थोडी उडती अशी बाही ठेवलेली आहे. तर जेवढी उंची पाहिजे बाहीची तेवढी मी उंची घेतलेली आहे आणि असे थोडेसे कट्स मारून घेतलेले आहेत. तर कट्स मारताना थोडेसे इथपर्यंत आपल्याला कट मारायचे आहे. पूर्ण बाही कट नाही झाली पाहिजे. थोडंसं 1 पाव इंच अंतर आपल्याला ठेवायचं आहे राखून. आणि ही बाही आता आपल्याला अशा पद्धतीने मांडून घ्यायची आहे. हे जेवढं तुमचं फोल्ड होईल तेवढं तुम्हाला एक्स्ट्राचं कापड मिळेल. हे असं तुम्ही अंदाजे घेऊ शकता. आता हे मी बोर्डवरती तुम्हाला मांडून दाखवते, त्यामुळे ते असं खाली पडतंय. पण जेव्हा तुम्ही फ्लॅट सरफेसवर म्हणजे जमिनीवर वगैरे आखणार ना, तेव्हा तुम्हाला हे व्यवस्थित आखता येतं. आणि हा भाग असा येतो. हे आपलं आधीचं होतं. ठीक आहे, आणि हा मध्य भाग आणि हा उडता भाग असतो, म्हणजे इथे पिको करायचा आहे आपल्याला. या साईडला पिको करायचा आणि हा जो भाग आहे हा आपला इथे मुंढ्याला अटॅच होणार आहे. याला सुद्धा अस्तर घेतलेलं नाहीये. तर अशा पद्धतीने ही बाही आपल्याला मांडून घ्यायची अस्तरवरती आणि डायरेक्ट कटिंग करायचं आहे. असे मी 2 पार्ट कट केले. म्हणजे आता हे जर समजा 4 इंचाचा आहे तर अजून एक भाग मी इथे 2 इंचाचा कट केलेला आहे, सेम असाच. म्हणजे कसा, हा असा. तुम्ही डायरेक्ट अशी सुद्धा बाही कट करू शकतात, पण जोडताना लक्षात ठेवायचं की इथे पिको करायचा आहे आणि इथे आपल्याला हा मुंढा आहे. हा मुंढा किती आला पाहिजे, या मुंढ्याच्या एवढाच आला पाहिजे. जर ही 4 इंचाची असेल तर ही 2 इंचाची, असे तुम्ही 3 लेअर सुद्धा घेऊ शकतात. आणि सेम पद्धत तुम्ही ब्लाऊजला म्हणजे आपल्या मोठ्यांच्या ब्लाऊजला कुठेही वापरू शकतात ही टेक्निक. तुम्ही आता हे जेवढं आपण हे पसरवलं ना, तेवढं आपल्याला हे इथे एक्स्ट्रा कापड मिळतं. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये फोटोमध्ये दिसतंय ना, इथे एक्स्ट्राचं असं कापड मिळतं. व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं मी तुम्हाला की बराचसा डेटा माझा लॉस झाला होता. हे सगळे व्हिडिओ मी केलेले होते अस्तरवर कटिंगचे, पण सगळे गेलेले आहेत आणि म्हणजे डिलीट झालेले होते बऱ्यापैकी. आणि कस्टमरला ड्रेस पण चालला गेला होता, त्याच्यामुळे लिमिटेड फोटो आणि व्हिडिओ आहेत. तरीसुद्धा मी तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचा प्रयत्न केला आहे. तर जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक लाईक या व्हिडिओला करा. अस्तर मी मेन फॅब्रिकवर ठेवलेलं आहे आणि याला आता आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे गळ्याच्या ठिकाणी. तर फ्रंट मी आधी घेतलेला आहे. गळा असा पलटी करून घेतल्यानंतर आपल्याला फक्त अस्तरच्या साईडवरती एक दापटीप टाकायची आहे, ज्यामुळे गळ्याला एकदम छान फिनिशिंग येते. इथे मी मागचा भाग आधी ठेवून घेतला आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला फ्रंट भाग कन्सील करायचा आहे, म्हणजे लपवायचा आहे. तर मेन फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक एकावर एक आलं पाहिजे अशा पद्धतीने एकावर एक ठेवून घेतलेला आहे. फ्रंटचं अस्तर संपूर्ण जोडून घेतलं होतं आपण, पण मागच्या भागाचं बॅकचं अस्तर मी जोडून घेतलेलं नव्हतं, कारण आपल्याला मागच्या भागाच्या अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या आतमध्ये फ्रंटचा भाग आपल्याला लपवायचा असतो शोल्डरला फिनिशिंग येण्यासाठी. तर इथे शोल्डरला शिलाई दोन्ही साईडला मी करून घेतलेली आहे. दोन्ही साईडला डबल शिलाई करून एक्स्ट्राचा पार्ट मी शोल्डरच्या साईडला मी कट करून घेतला आहे आणि आता पलटी करायचं आहे. पटकन जर तुम्हाला लक्षात आलं नसेल तर तुम्ही मागे जाऊन परत बघा.
बॅकला सुद्धा इथे शिलाई करून एक्स्ट्राचं कापड कट करून रेडी करून घ्यायचं आहे। शोल्डरला बघू शकता तुम्ही किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे, शिलाई अजिबात दिसत नाही। आता बॅकला आपल्याला हुक लावण्यासाठी इथे छोटीशी एक ट्रिक आहे। 5 इंचाचं मी इथे खूण केलेली आहे, तिथे आपल्याला यू आकारात शिवून घ्यायचं आहे। यू आकारात शिवत असताना दोघांमध्ये अगदी कमी अंतर ठेवायचं आहे, म्हणजे जिथे जेवढं तुम्हाला खडूची खूण दिसते आहे तेवढीच अगदी बारीक 5 इंचापेक्षा पण कमी जागा ठेवायची आहे फक्त कट करण्यासाठी। 5 इंचाचं यू आकारात मी शिवून घेतलेला आहे आणि तिथे मधला भाग आपण कट करून घ्यायचा आहे। जसं आपण चेन लावताना करतो ना, अगदी तसंच शिवल्यानंतर कट करायचे, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिकचा गोंधळ होत नाही। हुक लावण्यासाठी ही अशा पद्धतीने मी मेन फॅब्रिकची पट्टी कट करणार आहे। ही 3 इंच रुंदीला आहे आणि जेवढी तुम्ही घेतलेली असेल, मी आता 5 इंच कट केलं होतं हुक लावण्यासाठी, तर त्याच्या दुप्पटपेक्षा थोडं जास्त घ्यायचं आहे। अस्तर लावून चहूबाजूने शिवून मी ही पट्टी तयार करून घेतलेली आहे। ही 3 बाय 14 ते 15 इंचाची ही पट्टी आहे। तयार केलेल्या पट्टीच्या आतमध्ये आपल्याला हुकचं जे कटिंग केलं होतं ते टाकायचं आहे। गळा आपण फिनिश केला होता, पलटी करून घेतला होता, त्यामुळे आपल्याला व्हिडिओमध्ये जसं दिसतं तसं मी फोल्ड करून घेतलं आहे, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग दिसते। आणि शिवायला सुरुवात करायची आहे। आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी ती जी पट्टी रेडी करून घेतली त्याला मी इस्त्री का केली, कारण इस्त्री केल्यानंतरच आपल्याला ती एकावर एक शिलाई मिळते आणि फ्रंट साईडने, म्हणजे आता आपण हे मी तुम्हाला जे दाखवते ती उलटी साईड आहे, आतमधली साईड आहे, तर मी इथे खडूने खूण करून घेतलेली आहे आणि त्याच्यावरच व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे मागून आणि पुढून एकदाच शिलाई केल्यानंतर आपलं काम पूर्ण होऊन जाणार आहे। शिवत शिवत जिथपर्यंत कट आहे तिथपर्यंत आल्यानंतर जसं व्हिडिओमध्ये दिसते तसे अगदी बारीकसे तिरकस कट आपल्याला लावून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने छोटासा असा त्रिकोण तयार केलेला आहे कट झाल्यानंतर, आणि तो असा सरळ करून घ्यायचा आहे। आणि आपली पट्टी जी आपण रेडी केली होती इस्त्री करून ती तर सरळच आहे, पण आपण जो कट मारला होता 5 इंचाचा तो मात्र असा यू मध्ये आहे, तर त्यासाठी हे छोटे कट मारले आणि व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे। सरळ शिलाई करून घ्यायची आहे। ते छोटे जे कट मारले ना, त्यामुळे आपली शिलाई व्यवस्थित सरळ येऊ शकते। एक्स्ट्राचा भाग कट करून आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून गळ्याच्या इथे फिनिश करून घ्यायचा आहे। असा हा बॅक आपला रेडी झालाय। तर एक साइड म्हणजे मी राईट साइड घेतली ती आतमध्ये टाकून दिलेली आहे अशा पद्धतीने। आता आपण जे छोटे त्रिकोणी कट मारले होते ना, ते थोडेसे अजून मोठे केले असते ना मी, तर हे असं जे ओढलं जातं असं दिसतंय ना, ते दिसलं नसतं आणि अगदी व्यवस्थित एकावर एक ही पट्टी बसली असती। बाही जशी तुम्हाला मी फळ्यावर सांगितली होती त्याचप्रमाणे इथे कट करून घेतलेली आहे। एक साइडने मी साधी शिलाई केलेली आहे, पिको केलेला नाहीये। तुम्ही पिको करू शकता, साधी पण शिलाई करू शकतात। साधी शिलाई करताना व्यवस्थित आली पाहिजे ती, हे लक्षात ठेवा। आता फळ्यावर दाखवताना मी तुम्हाला 2 बाह्या दाखवल्या होत्या, पण मी लावताना एक सिंगलच लावलेली दिसतीये। तर तुम्ही 2, 3 अशा लावू शकतात, पण टेक्निक तुम्हाला सेम वापरायची आहे। तर मुंड्याच्या साइडने आपल्याला बाही संपूर्ण लावून घ्यायची आहे। अशा पद्धतीने दोन्ही साइडच्या बाही मी लावून घेणार आहे। जर तुम्ही 2-3 लेयर घेणार असाल तर लक्षात ठेवा की लहान मोठी दिसली पाहिजे अशा पद्धतीने बाही तुम्ही लावून घ्यायची आहे। तर इथे मागे जे हुकसाठी आपण जे ओपनिंग तयार केली होती ते ओढल्यासारखं दिसत होतं, ते दिसू नये म्हणून मी इथे थोडंसं एक 1/2 इंच फोल्ड करून अशा पद्धतीने इथे शिलाई करून घेतलेली आहे। दाबटीप टाकलेली आहे। एक साइड ओपन होती ना आपली, ती मी आतमध्ये टाकून शिवून घेतलेली आहे। आता आपल्याला कमरेचा घेर जोडून घ्यायचा आहे। तर जसं मी तुम्हाला फळ्यावर एक्सप्लेन केल्याप्रमाणे जो कमरेचा भाग आपला अस्तरवर म्हणजे रेडी जो झालेला आहे त्याच्या दुप्पट कापड आपल्याला घ्यायचं आहे। तर तेवढं दुप्पट मी कापड इथे घेतलेलं आहे। तर घेराचे जे कापड आहे त्याची तुम्ही चौपदरी घडी करून घ्यायची आहे।
कुठेही तुम्हाला चुन्या घ्यायच्या असतील तर हीच पद्धत तुम्ही वापरा। 4 पदराची घडी केल्यानंतर अशा पद्धतीने कट्स मारून घ्यायचे आहे घडीवरती। तर कट्स का मारायचे तर मध्यभागाचा जो कट आहे तो बरोबर मध्यभागी ठेवायचा आणि पिन लावून घ्यायची। म्हणजे काय होतं की दोन्ही साईडला आपल्याला एकसारख्या चुन्या घेता येतात। नाहीतर काय होतं आपण चुन्या भरमसाठ सुरुवातीला घेऊन टाकतो आणि मग शेवटी कापडच शिल्लक राहत नाही चुन्यांसाठी। तर अशा पद्धतीने आपण एकसारख्या चुन्या येण्यासाठी चौपदरी घडी करून कट मारायचे आहे। जिथे आपल्याला फिटिंग करायची आहे साइड फिटिंग तिथे एकही चुनी घ्यायची नाही, अर्धा ते 1 इंच सरळ शिवायचं आणि त्यानंतर मग चुन्या सुरू करायच्या आहे। व्हिडिओमध्ये बघू शकता दोन्ही साईडला व्यवस्थित एकसारख्या चुन्या आपल्या येणार आहेत, कारण आपण मध्यभागी पिन लावून घेतलेली होती। सुरुवातीला आणि शेवटी फिटिंगच्या इथे एकही चुनी आपल्याला घ्यायची नाहीये 1 इंच अंतरावरती। इथे हे असं मी मोकळं सोडलेलं आहे बिना चुनीचं, म्हणजे साइड फिटिंग मध्ये चुनी येत नाही आणि मग ते ओढल्यासारखं नाही दिसणार आपलं। डबल शिलाई करून घेतलेली आहे चुन्यांच्या इथे। कुठेही तुम्ही डबल शिलाई करून एकदम पॅक करून घ्यायचं आहे शिवण। दोन्ही साइड म्हणजे फ्रंट आणि बॅक दोन्ही साइडला मी अशा चुन्या घेऊन घेर जोडून घेतलेल्या आहेत। आता फायनल फिटिंग बाकी आहे, त्या अगोदर आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। आता लेस तुम्ही आधी सुद्धा लावू शकतात फ्रंटला, पण मी लेस सगळ्यात शेवटी लावलेली आहे संपूर्ण फ्रॉकला, कारण की काय ती जी झिरमिऱ्यांची लेस आहे ना ती खराब होऊ शकते धुवून, तर ती बदलता यावी, लेस उसवून ती बदलता यावी म्हणून मी ती सगळ्यात शेवटी लावलेली आहे। ती सुद्धा 5 नंबरच्या शिलाईने लावलेली आहे। जर तुम्ही स्वतःसाठी घरी शिवत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने लेस सगळ्यात शेवटी लावू शकतात, ज्यामुळे काय होईल की काही दिवसांनी महिन्यांनी आपण ती लेस चेंज करू शकतो। घेराला, बाहीला, फ्रंटला, बॅकला जिथे जिथे लेस लावायची आहे टॉपला तिथे तिथे सगळीकडे मी लावून घेतलेली आहे। सगळ्यात शेवटी लावली आहे त्यामुळे सारखं सारखं दोरा चेंज करायची पण गरज नाही। अशा पद्धतीने शेवटी मी फायनल फिटिंग साइडला फिटिंग करून टॉप रेडी करून घेतलेला आहे। फायनल फिटिंग अगदी साधी आपण नेहमी करतो तशीच करायची आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी।